शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। नीट पेपर लीक प्रकरणात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी पंतप्रधानांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी पटोलेंनी केली आहे। खरं तर देशाच्या इतिहासामध्ये असं मुजोर सरकार नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपाने देशाने पाहिलं। एक महिना लोटला, अनेक मुलं मुली आपलं घरदार सोडून थोड्याशा सामानामध्ये पावसामध्ये भिजत त्या ठिकाणी आंदोलन करत होते। त्यांच्यावर अश्रुध्वाच्या कांड्या सोडल्या गेल्या, पाण्याचे बौछारे सोडल्या गेले, त्यांना जेवढं त्रास देता येतं तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला। एक मुलीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि नीटची पेपर ज्या पद्धतीने लीक होत आहे त्याबद्दलचं त्याची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा एवढीच एक मागणी होती। पण या आंदोलनाला एवढं वेळ देऊन मुलांना त्रासून मुलांच्या भविष्याशी खेळून त्याचा अखेरीस आज त्याचा राजीनामा झाला असं माध्यमातून आम्ही पाहतो आहे। खरं तर एकीकडे आनंदाची बाब आहे, पण जे हुकुमशाह सरकारचं वर्तन असते ते मोदीच्या सरकारच्या रूपाने या देशानं पाहिलेलं आहे। नुसतं आता त्याच्यामध्ये हमी मोदींनी दिली पाहिजे की पुढच्या काळात कुठलेही पेपर लीक होणार नाही याची काळजी घेऊ, आणि पेपर लीक करणारे जेवढे कोणी आरोपी आहेत ते भाजपचेच आहेत। जे SIT त्याच्यामध्ये बसवली गेली होती, SITमध्ये सुद्धा आपण पाहिलं की जो मुख्य आरोपी होता त्याला सोडण्यात आलं। त्यामुळे भाजपच्या लोकांना वाचवण्याचाही प्रयत्न हे SIT स्वतःचीच नेमायची आणि आपल्यावरच स्वतः चौकशी करायचा असा पद्धतीचा जो प्रकार या देशामध्ये चाललेला आहे तोही त्यामध्ये थांबला पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भंडारा।